तटरक्षक दल आहे ते हवाईरित्या पाहणी करत होतं, कशा पद्धतीने करता येईल सगळी काही माहिती घेत होतं. आणि अखेर आता जेव्हा ओहोटीला सुरुवात झालेली आहे त्यावेळी जेव्हा पाणी थोडंसं खाली गेलं, त्यामुळे तर मूर्ती थोडीशी हलवण्यात सहजरित्या हलवता येईल अशी जेव्हा ही परिस्थिती निर्माण झाली, रथ जेव्हा सहजरित्या ओढता जाईल अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली, त्यानंतर आता ही लालबागच्या राजाची शेवटची ही विसर्जनाची ही मिरवणूक आहे. शेवटचा काही तास आहेत जे सकाळपासून ज्याची प्रतीक्षा सर्वांनाच होती, मंडळाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती ती अखेर आता पार पडलेली आहे. आणि आपण बघितलं तर सकाळपासून या ठिकाणी लालबागच्या राजाचे जे सर्वच भक्त आहेत, जे मुंबई असतील राज्यभरातून जे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी शेवटची झलक पाहण्यासाठी जे आलेले होते ते सकाळपासून या ठिकाणी आपण बघतो की हा संपूर्ण जो गिरगाव चौपाटी आहे हा संपूर्ण परिसरात आपल्याला सकाळपासून त्या लालबागच्या राजाच्या सोबत या ठिकाणी उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळत होते. आत्ताही तेवढीच गर्दी या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळते. हा जो आता अखेर लालबागच्या राजाची मूर्ती या नव्या तराफ्यात ठेवण्यात आलेली आहे. नवा तराफा हा अत्याधुनिक असा हा तराफा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. एक ऑटोमॅटिकली हा चालणारा हा तराफा आहे, कारण सुरुवातीचा जो जुना तराफा होता त्याला बोट लागत होते, बोटीने ते ओढून जात होते. मात्र हा ऑटोमॅटिक असा हा तराफा आहे, स्वयंचलित असा हा तराफा आहे. आणि याशिवाय आजूबाजूला स्प्रिंकल्स लावण्यात आलेले आहेत. जहाजासारखा हा एक प्रकारे तराफा खास लालबागच्या राजासाठी बनवण्यात आलेला होता. आणि पहिलीच त्याची टेस्टिंग होती, मात्र सकाळी त्या भरतीमुळे काहीसा प्रॉब्लेम आलेला होता. मात्र आत्ता या ठिकाणी हे यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे एक पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण, कुठेतरी नाराजी, कुठेतरी निराश, हताश एकंदरीत थोडंसं वातावरण होतं. मात्र आता या ठिकाणी आपण बघतोय की हे अखेर जेव्हा राजाची मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आली तेव्हा कुठंसं एक पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण थोडंसं का होईना, जे सकाळपासून राजा जो विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी जो विलंब झाला होता त्यामुळे काहीसे हताश झालेलं हे वातावरण पुन्हा एकदा प्रसन्न झालेलं आहे. थोडंसं जड अंतकरणाने जरी राजाचा निरोप देत असले तरी ज्या पद्धतीने राजाचा निरोप गेली 92 वर्षे दिली जात होते, 91 वर्षे दिली जात होती, त्यावेळी एवढा असं काहीसा प्रॉब्लेम या ठिकाणी आला नव्हता. मात्र पहिल्यांदाच अशा पद्धतीने, त्यामुळे कार्यकर्ते देखील बरेचसे हताश झाले होते. मात्र आत्ता या ठिकाणची परिस्थिती निवळलेली आहे. पुन्हा एकदा लालबागचा राजा हा या ठिकाणी मिरवणुकीसाठी सज्ज झालेला. आणि आपण बघतोय की विसर्जनासाठी सज्ज झाला असला तरी आपण हे संपूर्ण हा जर गिरगाव परिसर हा चौपाटी जर पाहिली तर सगळे लालबाग गणेश भक्त आहेत, ते जे भाविक आहेत, जे सकाळपासूनच या ठिकाणी लालबागच्या राजासोबत आहेत. आणि यासोबतच आपण बघितलं तर जे लालबागच्या राजा मंडळाचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, जे सेवेकरी आहेत, ते सकाळपासून या ठिकाणी लालबागच्या राजाच्या सोबत आहेत. मागील कालपासून सुरू असलेली ही मिरवणूक आहे, जी विसर्जनाची मिरवणूक आहे. मात्र न झोपता या ठिकाणी तळमळीने आपल्या लाडक्या राजाला भावपूर्ण आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने निरोप कसा देता येईल याची जी प्रतीक्षा, एक काम जे सकाळपासून करत होते, न थकता या ठिकाणी आपल्या लाडक्या राजाची सेवा जे लालबागच्या राजाचं मंडळ करत होते, त्यांच्याच देखील चेहऱ्यावर थोडंसं उत्साह, जे हताशपणा आलेला होता तो कुठेसा दूर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता ही शेवटची मिरवणूक, शेवटची आरती या ठिकाणी केली जाईल. त्यानंतर लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती हळूहळू पुढे जाईल. बोट आहे, जो नवा तराफा आहे तो हळूहळू पुन्हा एकदा पुढे जाईल. आता सध्याची ही तयारी आपण बघतोय. या ठिकाणी सकाळी थोडंसं पाणी आल्यामुळे सर्वच जे दागिने असतील ते काढण्यात आलेले होते, ते पुन्हा एकदा काढण्यात आले, हार असतील ते सर्व काही काढण्यात आलं होतं. आता ते पुन्हा एकदा लावलं जात आहे. सोहळं या ठिकाणी चढवलं गेलेलं आहे, शाल असेल सर्व काही आहे ते या ठिकाणी पुन्हा एकदा राजाची तयारी करण्यात आलेली आहे. आणि हळूहळू हा लालबागचा राजा हा हळूहळू तराफा आहे, तो तराफ्यावर लालबागच्या राजाची मूर्ती हळूहळू सरकवली जात आहे. हळूहळू अखेर वरती आणण्यात यश आलेलं आहे. आता शेवटची प्रक्रिया काहीशी शिल्लक राहिलेली आहे ती देखील आता पूर्ण होईल. त्यानंतर आरतीला सुरुवात होईल आणि अखेर शेवटचा जो निरोप आहे लालबागच्या राजाचं विसर्जन, त्याचे शेवटचा टप्पा, अंतिम टप्पा जो सकाळपासून प्रलंबित होता, अडकून राहिला होता, तो आता कुठेतरीच पूर्ण होताना दिसतोय. आणि ही गर्दी आपण बघतोय, ही गर्दी थोडासा आउट ऑफ कंट्रोल आपण म्हणू शकतो. या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या संख्येने लालबागच्या राजाला पाहण्यासाठी, हे शेवटचे पाहण्यासाठी आपण ही गर्दी बघतोय. हा भक्तीचा जो जनसागर आहे, लालबागच्या राजाचा हा भक्तीचा जनसागर आहे, जो सकाळपासून या ठिकाणी होता.
तो या ठिकाणी उसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं कंट्रोल करणं देखील जड होत आहे. मात्र बरंचसं सकाळपासून हे वेळ या ठिकाणी उभे होते. त्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी थांबलेले होते. त्यामुळे आत्ता कुठेतरी त्यांचा जो भक्तीचा जो बांध आहे तो कुठेतरी फुटला आहे. शेवटचा आमच्या राजाला पाहण्याचा जो एक जो भक्तीचा बांध आहे तो फुटला आहे. आणि आता हा आपण बघतो की हा जनसागर, एकीकडे हा सागर आपण बघतो, हा समुद्र आहे, तर दुसरीकडे लालबागच्या राजाचा हा भक्तीचा हा जनसागर आपल्याला याकडे पाहायला मिळतोय. एक दोन असे जनसागर एकत्र मिळालेत आणि अखेर या दोन जनसागराच्या साक्षीने लालबागच्या राजाचं हे या ठिकाणी निरोप हा आपल्याला शेवटचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक भक्तिमय वातावरण पुन्हा एकदा झालेलं आहे. जे सकाळपासून काहीसं हताश निराश असं वातावरण झालेलं होतं ते अखेर लालबागचा राजा या मिरवणुकीसाठी सज्ज झाल्यानंतर तराफ्यावर चढल्यानंतर थोडंसं काय होईना एक आनंद उत्साह थोडासा जड अंतकरणाने जरी निरोप देत असले तरी आपण बघतोय की हे वातावरण थोडंसं पुन्हा एकदा भक्तिमय भावाने फुलून निघालेलं आहे. सगळीकडे आता भक्तिमय भाव असा दिसतोय आणि शेवटचं दर्शन घेण्यासाठी, शेवटचा आशीर्वाद घेण्यासाठी हा जनसागर, हा भक्तीचा हा जनसागर, लालबागच्या राजाचा या भक्तीचा जनसागर हा लोटलेला या गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळतोय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.